आई बोला ना, तुम्हाला कसला त्रास होतोय सांगा ना आई. कोण आहे ही जोगतीन आणि ती फक्त आईलाच का दिसते? आणि जोगतीन जर खरंच आली असेल तर ती जोगवा मागायला आली असेल ना. आई तिला एवढी का घाबरतीये? असं काय सांगितलंय तिनं आईला? आई मला खरं खरं सांग, त्या जोगतीनीनं नक्की काय सांगितलंय तुला? एवढी का घाबरलीस तू? काय झालंय नक्की? आई अगं तू सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार आहे बरं? बोल की काहीतरी. आई अरे बास, आईला जरा आराम करू दे. तिची अवस्था तरी बघ जरा. हे बघ, ती शांत झाली की नाही स्वतःहून सगळ्या प्रश्नाची उत्तर तुला देईल. आराम करू दे तिला जरा. थांब. ठीक आहे आई, तू आराम कर जरा वेळ. थोड्या वेळात डॉक्टर येतील. ते आले ना की बोलू मग आपण. हा आराम कर. आपण सगळे बाहेर जाऊयात, आईला आराम करू दे. तू झोप. सावी चल, सावी चल. सावी हे बघ, आज ना उद्या आईंना सगळं सत्य सांगावंच लागणार. चल आता. सावी काय झालं बाळा? धैर्य भाऊजी, त्याचं काय ना, आईंची अशी अवस्था बघून लय घाबरली हो. सावी हा सगळं ठीक आहे. तू एवढा नको विचार करू. आई आता आराम करते ना, बरं वाटेल तिला. हा तू नको टेन्शन घेऊ. चल तू पण जरा वेळ आराम कर. आणि तू फ्रेम आणायला सांगितली होती ना मला, मी घेऊन आलोय. चल तुला दाखव. चल चल. फ्रेंड, अरे तू तर एकदम सेम टू सेम फ्रेम आणली आहे. आवडली ना तुला? हो, खूप आवडली. फ्रेंड, तू खरंच माझा बेस्ट फ्रेंड आहे. हे बघ, आपण दोघं किती छान दिसतो ना असे एकत्र. ही सावी आणि हा सावीचा बेस्ट फ्रेंड. आपण कायम असं एकत्र राहायचं. आपली मैत्री कधीच तुटू द्यायची नाही. हो, कधीच नाही तुटू देणार. प्रॉमिस? प्रॉमिस. असं नाही, पिंकी प्रॉमिस. बरं बाई, पिंकी प्रॉमिस. आपण ही फ्रेम लावूयात. कुठे लावायची? इथं नको, इथं तर तुझा फोटो आहे.